तू एवढ्या दिवसांनी ब्लॉग मध्ये आली, खूप छान वाटते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आपण आहोत CSMT मध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. सो तुम्हाला माहित आहे, मी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं की आपल्याला CSMTचा फूड ब्लॉग करायचा आहे म्हणून, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला सुरतमध्ये काम आलं. त्याच्यासाठी म्हटलं की सुरतमध्ये गेलोच आहे तर तिकडचा फूड ब्लॉग बनवूया. आणि आज स्पेशल मम्मी पण आहे माझ्यासोबत. आज मम्मीला ऑफिसमध्ये सुट्टी असल्यामुळे, मेन तर आज नाताळ आहे, तर नाताळच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो त्या निमित्ताने आज मम्मी पण आपल्याला जॉईन झालेली आहे. मोस्टली जास्तीत जास्त रिकमेंडेशन मला आराम वडापाव आहे, पण भाईसाहेब आराम वडापावच्या इथे गर्दी बघा, अख्खी झुंबड लागलेली आहे. तिथे जाणं तर म्हणजे टाइम वरून गर्दीत उभं राहायला लागलं असतं, तर म्हटलं की आराम वडापाव आपण करू, पण जरा गर्दी कमी होऊ दे. बघा ना केवढी गर्दी आहे, खूप गर्दी खूप गर्दी लागून राहिलेली आहे. तर म्हटलं आपण आलोच आहे, भूक पण लागली आहे, तर पावभाजीने सुरुवात करूया. तुला कसं वाटतंय, तू एवढ्या दिवसांनी ब्लॉग मध्ये आली? खूप छान वाटते. इथे श्रीराम कॅफे पण आहे आणि इथे कॅनन पण आहे. तर तुम्ही मला कॅनन सजेस्ट केलं होतं पावभाजीसाठी स्पेशली. पावभाजी आपण इथे घेतलेली आहे, कॅननची पावभाजी बोलते. आणि तुम्ही भाजी बघाल ना, एकदम बारकाईने स्मॅश केलेलं आहे, वरतून बटर टाकलेलं आहे आणि ॲज युजल 2 पाव. याला मसाला वगैरे नाही आहे, थोडासा कोशिंबीर दिला, कांदा वगैरे, लिंबू आहे. आपण ट्राय करूया. पाव बटर मध्ये गरम करून दिलेले आहेत तव्यावरती. बाकी तुम्ही बघितलं तिथे पावभाजी गरम गरम बनत होती. थोडी अशीच पण खाऊन बघूया. ठीक वाटते मला अशी पावभाजी. अशी एवढी टेस्टी नाही वाटत आहे, म्हणजे अशी. हा वा, काकी बोलले आम्ही बघतो तुझी व्हिडिओ. अच्छा, ऐसा मन को समाधान मिळत आहे दोस्तो. पण भाजीला थोडी टेस्ट कमी आहे आणि अशी थोडी करपल्यासारखी वाटते, किंवा मसाले जळल्यासारखे थोडेसे वाटतात. म्हणजे मसाल्याचा जो करपटपणा असतो ना, तो त्याच्यामध्ये उतरलाय असं आता सध्याला तरी फील येतोय. बट एव्हरी डे कशी मिळते माहीत नाही, पण आता तरी तसंच वाटतंय मला, म्हणजे एवढी टेस्ट नाही वाटत आहे. आता इथे हे स्टेशन साईड असल्यामुळे मोस्टली लोक आपली भूक भागवण्यासाठीच येत असतात, त्याच्यामुळे किधरही टेस्ट देखते बैठेंगे दोस्तो. पोट भरण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बट जर फील घ्यायचा असेल पावभाजीचा, तर मला नाही वाटत की मी इथे परत येऊ शकेन पावभाजीसाठी स्पेशली. हे माझं ओपिनियन आहे, मला असं वाटतंय सध्याच्या स्थितीला. फटाफट आपण आराम वडापाव कव्हर करून घेऊया. ॲक्च्युली मी इथला वडापाव खाल्ला होता, पण खूप आधी, म्हणजे एक झाले 7-8 महिने झाले तेव्हा खाल्ला होता. आता टेस्ट पण माहीत नाहीये. सो आता टेस्ट करून बघूया. आणि बाई, आपलं जे मुंबईची आन बान शान बोलतात ना, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो भाई लुक बघा काय आलाय, खतरनाक लुक आलाय भाई. संध्याकाळची लाईट लागले, इथे पण लागेल. ही गर्दी बघा, तुम्ही गर्दी बघू शकताय. अरे बापरे, लाईनच लागले, खूप आहे गर्दी. इथे मागे वडापाव खायचा म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास लाईन मध्ये जाणार. तर म्हटलं की आधी आपण पंचमपुरीवाल्याकडे जाऊया. ते पण तुम्ही मला सजेशन दिलेलं आहे की बाई पंचमपुरीवाला नक्की ट्राय कर. तर जाऊया आपण, कारण इथून 2 मिनिटावरच आहे. नंतर वाटल्यास आपण परत येऊन चेक करूया. फायनली आपल्याकडे पंचम थाळी आलेली आहे. आता पंचमचा अर्थ काय की असं 5-6 प्रकारच्या डिशेस एकत्र केल्या की ते पंचम होतं असं मला माहिती आहे. म्हणजे मी ऐकलं असं, कारण ताईने एकदा 5 डाळी मिळून एक डाळ केली होती घरामध्ये, त्याला पंचम डाळ बोलतात. तर तसाच काहीतरी हा प्रकार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय की ते पुऱ्या ज्या दिलेल्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या टाईपच्या पुऱ्या. छोट्या वाटीमध्ये भात दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मटर आहे, गाजर आहे, 4 टाईपच्या भाज्या आहेत. त्याच्यामध्ये ही पनीर आणि मटरची भाजी आहे, ऑब्व्हियसली छोले, आणि ते बटाट्याचा रसा, आणि त्याच्यामध्ये सोललेले बटाटे वगैरे आहेत. इथे फ्लॉवर बटाटा भाजी आहे, इथे डाळ आहे, हा रायता आहे, इथे खीर असेल. टेस्ट करून बघूया. बाई, खीरला 10 आउट ऑफ 10, सुपर. ट्राय करूया आपण. पहिले तर नॉर्मल पुरीने ट्राय करूया. हो भाई साहब, त्याच्यामध्ये पण आतमध्ये बघा एक भाजीची कोणती तरी लेअर आहे, त्याच्यामध्ये जी आपली लाल मिरची असते ना, त्याचे छोटे छोटे तुकडे आहेत. पहिले तर छोले आणि पोळीचं कॉम्बिनेशन हे फेमस आहे, वर्ल्ड फेमस. तेच आपण ट्राय करूया सगळ्यात पहिले.
ही थोडीशी आहे ना कडवट लागते छोलीची भाजी थोडीशी, बट टेस्ट वाईज चांगलं आहे. गरम मसाल्याचा जास्त फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. छोले खाऊन बघतो. छोले पण प्रॉपर शिजलेले आहेत. त्यामुळे मटर पनीर ट्राय करूया. याची ग्रेव्ही बघा, फुल ग्रेव्ही आहे याच्यामध्ये. मटेरियल ना ते थोडंसं कमी दिसतंय, बट ग्रेव्ही भरभरून दिलेली आहे. ही जी भाजी आहे ना, जसं लग्न कार्यामध्ये जी भाजी असते ना त्या टाईपची भाजी आहे ही. मस्त मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे, मसाले पण प्रॉपर आहे. ही पुरी आवडली मला. आणि पुऱ्या पण इथे गरम गरम दिलेल्या आहेत. आणि जास्त पुऱ्यांना बघाल ना तुम्ही तर तेल पण नाही दिसत आहे बघ, जास्त तेल पण नाही दिसत आहे. पापड दिलेला आहे इथे. डाळीसोबत ट्राय करूया. सुंदर. काय पण बोला, खीर मला आवडली. खिरीचा नाद नाही. मेथी पुरी कसं बनवलंय ना भाई, एक नंबर. हा बटाट्याचा रस्सा आहे. हा युजली आपल्यात खात नाही मराठी लोकांमध्ये, हे जास्त UP बिहार वाल्यांकडे चालतं, तर ते मला नाही आवडलं. ही भाजी आहे सुकी भाजी, हे ट्राय करूया. थोडा तिला ना उमस असा वास येतोय, त्याच्यामुळे तुम्ही जर पंचम थाळी घेतलीत ना तर त्याच्यामध्ये छोले तुम्ही ट्राय करू शकता, मटर पनीर ट्राय करू शकता, खीर 100% ट्राय करा, डाळ पण ट्राय करा. रायता चेक करतो मी. रायता पण झाला पाहिजे. बाकी राईस आहे, तुम्ही राईस पण ट्राय करू शकता. म्हणजे हे पंचमपुरीवाला आहे ना, मला समजलंय जेवणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे दुपारचं लंच असू दे नाही तर संध्याकाळचं डिनर असू दे. आणि कोणाला जर नॉर्मली नाश्ता करायचा असेल ना तर फक्त पुरी आणि भाजी पण घेऊ शकतात. आणि यांचं स्पेशल इथे मी बघितलं बरेच जण ताक पण घेतात सोबत. ताक पण टेस्ट करूया. रिफ्रेशमेंट भाई, वन साइड रिफ्रेशमेंट, एक नंबर. मसाला ताक आहे, तुम्ही ट्राय करू शकता. इथे ना यांच्याकडे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे पुरीमध्ये पण बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये कमतरता काहीच नाही. पुरीमध्ये पण तुम्ही बऱ्याच व्हरायटी मागवू शकता. जसं आता तुम्ही बघितलंच इथे पालकचं असू दे, काही लालवली असू दे. एन्जॉय करण्यासारखी जागा आहे. तर तुम्ही नक्की या इथे पंचमपुरीवाल्याकडे. मुंबईकरांना तर माहितीच आहे, बट अदरवाईज मुंबईच्या बाहेर कोण येणार असतील तर त्यांच्यासाठी CSMT स्टेशन पासून 2 मिनिटावर आहे. आम्ही म्हटलं की बाबा पंचम खाल्ल्याच्या नंतर जरा इथे लाईन कमी होईल, आणि त्यातला काही विषय नाही भाई. इथे आहे तेच आहे, तेवढीच होती जेवढी जाताना बघितलेली. 1% पण कमी नाही झालेलं आहे बघा ना. एक कुपनची लाईन. आरामचा जर वडापाव खायचा आहे तर तुम्हाला लाईनीमध्ये पहिले उभं राहावं लागेल, हे कंपल्सरी विषय. एक कुपनची लाईन आहे, एक कुपनची लाईन आहे आणि एक वडापाव जे काय असेल ते सामुग्री सगळी घेण्याची लाईन. आणि त्यांचं इथे हॉटेल पण आहे आतमध्ये, आणि एक साईडला इथे वडापावचा पण छोटा स्टॉल आहे. सो हा जास्त फेमस आहे. ओके, सो मस्तपैकी आरामचा वडापाव घेतलेला आहे लाईनीमध्ये आराम करत. बट भाई वडापाव आहे ना टोटली गरम आहे. काय पण बोला, वडापाव गरम आहे. म्हणजे एवढी गर्दी आहे बघा ना, केवढी गर्दी. अजून पण गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही, पण भाई प्रत्येकाला गरम वडापाव मिळतोय, हे इकडचं मला खूप मोठी गोष्ट वाटते. राहायला बघ चव कशी आहे काय नाही ते तर मी तुम्हाला सांगेनच, पण एवढ्या गर्दीमधून पण एवढी छोटीशी जागा आहे, एवढ्या छोट्या जागेत पण ते लोक एवढं प्रॉपरली मॅनेज करतात ना, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे भाई. वडा मस्त गरम गरम आहे, आणि वड्याला हात लावला ना की जाणवतं की पूर्ण क्रिस्पी आहे. पण वडा मोठा आहे, वडा कायचा काय मोठा आहे. ऍक्च्युली एवढा मोठा वडापाव नको आहे. म्हणजे युजली जर वडापाव खायचा असेल ना, तर मी माझं पर्सनली ओपिनियन सांगतोय, असं बारीकसा असतो चपटा, तो वडापाव खायला मला जो आनंद येतो ना, त्याच्या पलीकडचा आनंद मी वाटत नाही. याच्यामध्ये खुश होईन, पण टेस्ट मॅटर करते. याच्यामध्ये माझं जेवण होईल. खरं तर पावाचा जो वरचा लेअर आहे ना तो खूप कडक आहे. ट्राय करूया. एक मिरची पण त्यांनी दिली आहे सोबत. ओ भाई, भाजी जर तुम्ही बघाल ना याची सफेद भाजी आहे, ठीक आहे बघा. भाजी सफेद आहे, पण याच्यामध्ये जो चरका लागतोय ना तो ऑब्व्हियसली ठेच्याचा चरका आहे. युजली पिवळी भाजी असते, त्यांनी पिवळी न ठेवता नॉर्मली म्हणजे शिजलेले जे बटाटे असतात ना तशीच भाजी ठेवली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, मिरची आहे. ठेच्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती भाजी तिखट लागते. बाकी घास फक्त तोडला तर एवढा क्रिस्पी लागतोय, मस्तच आवडला मला. बट साईज थोडी कमी असायला पाहिजे, आणि रिजनेबल रेट आहे 25 रुपये. ठीक आहे बाई, मुंबईसारख्या शहरामध्ये एकदम टॉप लेवलचं शहर आहे हे, फोर्ट एरिया, तर तिथे 25 रुपये उलटा 30 रुपये असलं तरी काय फरक नाही पडत. मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे, स्टेशनला लागूनच आहे. तुम्ही जर आला तर हा आरामचा वडापाव नक्की ट्राय करा. फक्त वड्याची साईज आहे ना थोडी कमी असायला पाहिजे होती माझ्या मते, कारण खूप हेवी झालाय. तू ट्राय कर. मम्मी इथे ट्राय करते.
टेस्टची तर एकच नंबर आहे. टेस्ट खूप छान आहे, मस्तच आहे. खूप छान आहे नाराज होणार नाही माणूस. कारण हा. 25 रुपयामध्ये काय म्हणजे ऑब्विसली. एक जरी खाल्लं तरी जेवायला नको आपल्याला, इतकं म्हणजे मम्मीचा छान. जेन्युइन रिव्ह्यू. मस्त म्हणजे ते टेस्टी पोट छान आहे. भरण्यासाठीच एवढा मोठा वडा बनवलेला आहे त्या भारी लोकांनी खरं बनवलंय, तर. एक नंबर. परत एकदा खाते. सुंदर ना, मस्त. अप्रतिम. दिल खुश होना मागताय बाई. मस्त, मला भारी आवडला. मी मम्मीला मी वडापाव न खूप खाणारी, हा. पण आज मी खाते. ऍक्च्युली मम्मी खात नाही बाहेरचं जरा पण नाही. वो तो हमारे घर का एक डायटिशियन ही आहे. पण आज ती मस्तपैकी तुटून पडलेली आहे कारण भाई नाही, तिची छान. चव आहे ना, चवच तुम्हाला खेचून आणते बरोबर, पण टेस्टला भारी आहे. टेस्ट म्हणजे भाई नादच केलाय, नादच थोडंच आहे. नाही नादच केला. आणि मी तर बोलतो अशीच टेस्ट राहावी भविष्यात पुढे पण. आता मी तर नवीन आहे म्हणा, बट जे जुने लोक आहेत ज्यांनी ट्राय केलं इकडचा वडापाव, सो त्यांना खरं तर माहिती असेल जुनी काळची टेस्ट आणि आताची टेस्ट. ऍक्च्युली मी पावभाजी खाल्ल्याच्या नंतर विसरून गेलो की आपल्याला अख्खी गल्ली पडलेली आहे अजून कव्हर करण्यासाठी. ते आराम वडापावच्या नादामध्ये मी पुढे त्या साईडला पंचमवाल्याकडे निघून गेलो, बट आता परत आलेलो इकडे. ही अख्खीच्या अख्खी खाऊ गल्लीच आहे इकडे स्टेशन साईडला. आता आपण आलो आहोत कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊसमध्ये. हा पण मला रिकमेंड केला गेला होता की मंदार भाई इथे आलास तर कालाखट्टा नक्कीच पी. आपण ट्राय करून बघूया, फेमस आहे इथला. त्याच्या हातामध्ये तो काळा ग्लासच राहत आहे कालाखट्टावाला. थोडंसं रिफ्रेशमेंट पाहिजे लाईफमध्ये, त्यासाठी आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये काय ना काय पेय पित असतो, जसं की लस्सी असू दे काय असू दे. आज लस्सी तर आपण पित नाहीये, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपण कालाखट्टा घेतलेला आहे. युजली मी या सगळ्या पेयांमध्ये ना जिरा मसाला प्रिफर करतो, कारण मला जिरा मसाल्याचा मी खूप मोठा वेडा आहे. वेडा म्हणजे पागल आहे जवळजवळ. बर्फ दाबून दाबून टाकलाय, बट टेस्ट वाईज जांभळं असतात ना, जांभळं तसा फ्लेवर येतोय. त्याच्यामध्ये जे मसाले पण टाकलेत त्यांचे थोडा औषधासारखा पण फ्लेवर येतोय. कालाखट्टा जसं तू बोललास ना की औषधांसारखं, तसं वाटतं थोडं. थोडंसं. आणि जांभूळाचा पण हे आहे, जांभूळाची टेस्ट आहे. सध्या तरी इथे एवढंच होतं. पुढे पुलाव वगैरे पण मिळतोय, बट पुलाव कोणता आपल्याला माहिती आहे, ते पावभाजीच्या मसाल्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा मसाले टाकून पुलाव बनवून देतात. बट सध्या माझी पुलाव खायची इच्छा नाही आहे, दुसरं काहीतरी खायचं आहे. सो मम्मीला घेऊन आता दुसऱ्या लोकेशनवरती जातो आहे. बट येस, इथे 3-4 स्टॉल तर ऑलरेडी बंद आहेत, बट बाकी जी लेन आहे ना ती अख्खी खाऊ गल्ली आहे. म्हणजे इथे तुम्ही सँडविच म्हणा किंवा इकडे चायनीज पण मिळतं आहे. सो चायनीज पण आहे इथे, चायनीज पण तुम्ही इथे खाऊ शकता. बट आता आपण ऑलरेडी आता काय खाल्लं, ते वडापाव खाल्ला, त्याच्या आधी ते अख्खी पंचम थाळी आपण ट्राय केली. तर त्याच्यामुळे बहुत हो गया दोस्तों. गाईज, आता आपण आहोत हॉटेल ग्रँड हाऊसमध्ये. म्हणजे तुम्ही CSMT स्टेशनपासून थोडंसं 2 मिनटं चाललात ना, जसं जी आपली BMCची इमारत आहे तिथून 1-2 मिनटं चाललात की आलं ग्रँड हाऊस. म्हणजे हज हाऊस आहे ना त्याच्या 1-2 पावलावर ग्रँड हाऊस आहे. सो इथे यांच्याकडे भरपूर मेन्यू आहेत, नॉनव्हेजमध्ये, सी फूडमध्ये, परत बऱ्याच काही गोष्टी. आणि तर इथे मी मटन किमा ऑर्डर केलेला आहे. हल्ली मी किम्याचा फॅन झालो आहे. जेव्हापासून फर्स्ट तर मी किमा ट्राय केला होता जेव्हा मी आणि जिजू आम्ही सगळे म्हणजे जिजूंची फॅमिली आम्ही गणपतीच्या वेळेला शॉपिंगसाठी गेलो होतो, तेव्हापासून जो किमा खाल्ला आहे ना तेव्हा मी किम्याचा क्रेझी फॅन झालेलो आहे. बट मटन किमा आणि चिकन किम्यामध्ये खूप फरक आहे चवीमध्ये त्याच्या. आता आपण मस्तपैकी मटन किमा ऑर्डर केलेला आहे, सोबत एकच पाव घेतला कारण मम्मी तो ठेरी व्हेजिटेरियन, उसका कुछ यहाँ पे काम नहीं, तो उसको कॅमेरामॅन बनायला आहे. बट भाई इकडे त्यांनी बघा कांदा दिलेला आहे, लिंबू दिलेला आहे. अभी नॉनव्हेज है, लिंबू का तो स्वागत करना पडेगा ना मेरी जान, मेरी जान. ट्राय करूया आपण. वाव, फुल्ली स्मॅश केलेलं आहे आणि ऑइल कमी टाकलेलं आहे. टेस्टी भाई, खूप सुंदर, एकदम घरगुती असल्याची वाईब येते. म्हणजे घरात चिकन जे बनवतात ना मम्मी ताई लोक, अशीच सेम वाईब येते. खूप सुंदर आहे. म्हणजे मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे, अगदीच खारट पण नाही आहे. ह्याची जी वाईब आहे ना ती तुम्हाला एकदम घरगुती, घरीच खातोय की काय अशी वाईब आहे. फक्त लिंबू पिळला आहे ह्याच्यावरती. सुपर. म्हणजे किम्यासाठी मी खास इथे येऊ शकतो कधी CSMTला आल्यावरती. इव्हन चर्चगेटला आल्यावर पण मी CSMTला येऊन खाऊ शकतो, एवढं सुंदर आहे. किमा आहे ना एकदम बारीक झालेला आहे, प्रॉपर शिजलाय, मस्त लागतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे बारीक बारीक, सुंदर आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही इथे येऊन 100.525% येऊन खाव आहे.
खूप सुंदर आहे. घरगुती स्वाद. हा एकदम घरगुती स्वाद आहे, काहीच टेन्शन नाही, काहीच विषय नाही. भारी. आताच असं कळलंय की ते राजसाहेब स्वतः येऊन खातात, म्हणजे त्यांचा आवडती डिश इथली किमा पाव आहे, जो की मी आता खाल्ला, मटन किमा. सो थोडाच द्या, खूप भारी वाटलं ऐकून. म्हणजे ते इकडे येतात आणि इव्हन त्यांच्या घरी पण त्यांना जर किमा वगैरे खायचा असेल ना तर इथून पार्सल करतात राजसाहेबांना. किती भारी गोष्ट आहे. थँक्यू गाईज तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल, आणि मी इतरांना सजेस्ट करतो. सो त्यांनी या हॉटेलला येऊन नक्की मटन किमा वाई क्रेझी विषय, एकदम टॉपचा विषय वाई. म्हणजे एकाच घासामध्ये ना जो फील आहे ना भाई, एक घास खाल्ल्यावर अख्खा किमा संपलाच पाहिजे. साल्टीने साल्टी. आता आपण सेकंड डिश ऑर्डर केलेली आहे यांची इथली फेमस. एक तर मटन किमा आहे, जो की टॉपचा विषय, एकदम बेस्ट. मला आत्तापर्यंतच्या पूर्ण आपण आता फिरलो CSMT त्याच्यामधला सगळ्यात बेस्ट पदार्थ मटन किमा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन ऑब्व्हियसली आराम वडापाव. पंचमपुरीवाल्याचं तुम्ही ट्राय करू शकता, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या व्हरायटीज नॉर्मली 2-4 व्हरायटीज आहेत त्या ट्राय करा. एवढी अख्खी थाळी घ्यायची गरज नाहीये. आणि आता आपण घेतलेलं आहे ते समुद्री पुलाव. समुद्री पुलाव म्हणजे मी विचारत पडलो होतो की का म्हणजे समुद्री पुलाव काय, कारण कुठेच ऐकलं नव्हतं हे नाव. ते मला CSMT मध्ये येऊन ऐकायला मिळालंय. का तर त्याच्यामध्ये फिशच्या बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत, जसं की प्रॉन्स आहे, क्रॅब आहे. भाईसाब क्रॅब मी लाईफमध्ये पहिल्यांदा खाणार आहे. हमारे घर के सब मच्छी वाले है, लेकिन कभी क्रॅब खिलाया नहीं ये लोग ने. क्यों नहीं खिलाया भाई? तर हा क्रॅब आहे, तुम्ही बघताय. युजली क्रॅब असा बघायला मिळतो, पण माझ्या नशिबात त्याचा छोटासा तुकडा बघायला मिळालेला आहे, बोनलेस तुकडा बघायला मिळालेला आहे. पण ठीक आहे, सध्या माझ्या दाताचा कार्यक्रम झाला असल्यामुळे ते देवाने पण मला डायरेक्ट दिलेलं आहे एकदम. हां, तर ते तोडायचा विषय नाही केलेला आहे. हा क्रॅब आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माकुल, ज्याच्यात 3-4 टाईपच्या फिशच्या पद्धती आहेत. सुरमई पण आहे. सो ट्राय करूया. आता आपण यांचा सेकंड पदार्थ ट्राय करतोय. भाईसाब मला 100% कळालं, ओरिजिनल तुम्हाला घरगुती वाईब पाहिजे असेल ना, तुम्ही इथला कोणताही पदार्थ खा, हे हॉटेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला स्टेशनच्या जवळ एवढं घरगुती टाईप मिळतंय. काही पण खा, एखादी डिश जरी खाल्ली ना तुम्हाला समाधान मिळणार आहे. जास्त ऑइल नाहीये, ओव्हर तिखट नाहीये. पण काय आनंद केले. इथे आपल्याला सोलकढी पण देण्यात आलेली आहे, आणि सोलकढी हा माझा आवडता विषय आहे. किती पण मोठा ग्लास असू दे. कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी आहे की काय, हे बी सुरमई आहे. फिश पण प्रॉपर शिजलेली आहे. आपण क्रॅब ट्राय करूया. क्रॅब मी पहिल्यांदाच खाणार आहे. भाई जे लोक आठवड्याला वगैरे असे क्रॅब खात असतील ना, त्यांची तर मजा आहे. केवढी ताकद मिळत असेल ना. माकुलचा एक वेगळाच टेक्स्चर आहे, म्हणजे असं थोडंसं चिंगम टाईप. 32 वेळा जरी चावलं तरी तो तुटणार नाही असं मला फील येतं. हा एकदम टिपिकल टाईप आपल्या घरात जो बनतो कोळंबी बिर्याणी, सेम ॲज इट इज. तुम्ही बोलता मंदार आम्हाला ताईच्या हातचं खायला दे, ताईच्या हातचं खायला दे, तर त्याची सेकंड कॉपी मी इथे बोलू शकतो. तुम्हाला जर तशी ताईच्या हातची चव जर अनुभवायची असेल ना, तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. समुद्री पुलाव बेस्ट, 10 पैकी 10 नो डाऊट. हो भाई, म्हणजे नॉनव्हेजची खरी वाईब आहे ना ती ह्याच्याशिवाय इनकम्प्लीट आहे. सोलकढी नाही ना, मग नॉनव्हेज तुम्ही खाऊन पण काय उपयोग नाही भाई, मी खरं बोलतो. आणि एकदम फ्रेश, थंडगार, मजा आली मला. आजचा जो क्रिसमस आहे, नाताळ माझा संपन्न झालेला आहे. सो इथली याची अजून एक थर्ड डिश जी की कॅरेमल कस्टर्ड. याच्याबद्दल काय सांगायची बात नाही आहे, कारण हे त्याच्यामध्येच फेमस आहे. कुठेही खा, आणि तो स्वीटचा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं नाही आहे. लेट्स ट्राय. आवडता पदार्थ आहे माझा, पूर्ण चम्मच भरून घेतलेला आहे. ट्राय करूया. म्हणजे इथे दाताची गरज नाहीये, चावायची. हा, जिभेने पण काम होतंय. लाईट गोड आहे जास्त, पण हार्ड गोड नाहीये. वरती जे आहे ते कॅरेमल आहे, आणि याच्याकडे भेजा पण मिळतो. हे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही किमा वगैरे हे सगळं ट्राय करता. त्याच्यानंतर गोड पदार्थ काय खायचा असेल तर कॅरेमल कस्टर्ड दी बेस्ट. ओके मित्रांनो, आजचा आपला CSMTचा जो फूड ब्लॉग होता तो संपन्न झालेला आहे एका उत्तम आणि स्वादिष्ट डिशने. आता आपण शेवट करतोय हॉटेल ग्रँड हाऊस, जे की CSMT पासून 2 ते 3 मिनिटावरतीच आहे बाय वॉकिंग. आणि इथे जे मी सुखावलोय ना भाई, म्हणजे अनएक्सपेक्टेड विषय माझ्यासाठी, कारण एवढं टेस्टी फूड मी भाई म्हणजे विचार पण नव्हता केला की आपल्याला मिळेल म्हणून. आणि हे जे लोकेशन आहे ना ते आता माझ्यासाठी तरी परमनंट झालेलं आहे, म्हणजे इथे मी कधी पण येऊन खाऊ शकतो. हे 100% इथला मटन किमा बाई क्रेझी विषय सी फूड मध्ये. आणि यांच्याकडे बुधवारी आणि शुक्रवारी
आठवड्याचे हे 2 वार आहेत. तिथे गावठी चिकन पण मिळतंय गावठी भाई. चिकन. हो भाई, मम्मीने जेव्हा मी तर एकदा येणारच इकडे. मम्मीने जेव्हा गावठीचं नाव ऐकलंय ना बाई, ऐसी जीभ लबलबाईचा विषय झालेला आहे. मी तर कारण येणारच. खुद्द आमचा कोकणी पठ्य आहे, कोकणी त्याच्यामुळे त्याला गावठी म्हटलं की ओय ओय ओय, लगेच मला बल्ले गावची बल्ले. आठवण झाली. हा. मी म्हटलं इथं तर यायलाच पाहिजे हा, मग. तर मम्मी असं. खास गावठीसाठी इथे येणार आहे. तर आपण इथे त्यांचं ते नक्कीच ट्राय करू, गावठी चिकन. सो इथे तुम्हाला मिळणार आहे ते बुधवार आणि शुक्रवार, हे 2 वार मध्ये तुम्हाला इथे गावठी चिकन मिळेल. अदरवाईज बरंचसं आहे. आणि भाई 1950 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे, म्हणजे यांचे जे आजोबा आहेत म्हणजे ते सर आहेत त्यांचे वडील, आणि आता त्यांची 3rd जनरेशन पण इथे सगळं सांभाळते. हॅट्स ऑफ बाई, असंच खरंच. आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी खाल्ल्या, थोड्याच खाल्ल्या. सध्या माझी हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. पण आपण वडापाव खाल्ला, काला खट्टा खाल्ला, परत पंचमबाईची पंचम पुरी खाल्ली, पुरी पूर्ण खाल्ली. थाळीच खाल्ली जवळ. त्याच्यानंतर काय खाल्लं आपण, पावभाजी. पावभाजी खाल्ली. ती नका खाऊ, मी नाही सजेस्ट करणार तुम्हाला. बट इधर आले इथे का तुम्ही और येऊ शकता. इथे तुमची यायलाच पाहिजे. 31st पार्टी तुम्ही इथे करा. करा. येस, अगदी अगदी. खास 31st साठी मी तुम्हाला हे लोकेशन देतोय, नक्कीच करा भाई. आणि तुम्ही नाव काढणार माझं 100.525. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आता नेक्स्ट लोकेशन आपण कुठलं केलं पाहिजे तर नक्की सांगा. बाय.